कल्याणमध्ये जी मारहाणीची घटना घडली, या घटनेनंतर कल्याणच्या योगीधाम परिसरात स्थानिकांनी बॅनर झळकावत अमराठी नागरिकांच्या मुजोरीचा निषेध केलाय। ज्या कुटुंबाला मारहाण झाली त्यांच्या नातेवाईकांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी मराठी माणसावरती हल्ला केल्याच्या निषेधार्थ काल जे इकडची जी मराठी लोक आहेत, ही लोक जे आहेत हे काल रस्त्यावरती उतरलेले। त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये बॅनर देखील लावण्यात आलेले आहे। माय मराठी प्रतिष्ठानकडून संपूर्ण ह्या परिसरामध्ये निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। देशमुख कुटुंब आहे आपल्याबरोबर। सर, काय सांगाल की हल्ला करण्यात आलेला आहे मोठा शुक्ला यांनी, काय सांगाल याबद्दल? तो शुक्लाने तो हल्ला म्हणजे त्याने बाहेरचे गुंड बोलवून तो आम्हाला म्हणजे संघटितपणे तो गुन्हा केलेला आहे आणि आम्हाला त्याचा जीव मारण्याचाच प्रयत्न होता तो। कारण त्याच्या आधी त्याने अर्धा तासापूर्वी त्याने तेच सांगितलं होतं, आधा घंटा दे दो मैं तुम्हाला मर्डर कर देता हूँ। त्यानंतर त्याची बायको जी होती ती मारहाण करत असताना गुंडांना सांगत होती की बच्चे बूढ़े सबको काट डालो, किसी को जिंदा मत छोड़ो। एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एवढं खूप म्हणजे बेदम मारहाण केली। माझ्या भावाला पण पूर्ण हे लागलेलं आहे, तो आता हॉस्पिटलमध्ये आहे। आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथं पण आमचे जे काय म्हणणं होतं ॲक्च्युली ते पोलिसांनी ऐकून नाही घेतलं। मी जे पोलीस स्टेशनला रात्री जवळजवळ 10 वाजल्यापासून होतो, सकाळी 5:30 वाजेपर्यंत होतो। पोलिसांचा याच्यामध्ये पक्षपातीपणा आहे। आम्ही बोलत होतो की खरं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, जे काय खरं आहे ते तुम्ही खरं घ्या। तो जो सामनेवाला होता त्याची तक्रार आहे ती आमच्या अगोदर घेतली, त्याचं 7 ते 8 वेळा करेक्शन केलेलं आहे तक्रार। बाहेरचे गुंड बोलवले 8-10 आणि मारायचा प्रयत्न केला। सगळ्या घरातल्यांनाच त्यांनी मारलेलं आहे खरं तर। आणि अजून असं म्हणतात की हे काहीच नाही, हे गुंडांनी काहीच नाही केलं अशी पण बोलत होती गीता शुक्ला। स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।